श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी अतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांगरक्षकत्रैगुण्यरैत्र लोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायचक्रचालका विनाशा शेषशयन अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुदर्ग अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांगण करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होय हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेशनने जगतपतीचे कर्तव्य मग तसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांगण मुनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजणी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुण्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधवृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञाते हिडोल वितिमान तयाचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभित अणमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मदतीनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या मोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा संवंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणंना प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजते होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे राजप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या बाहेरी मांडा म्हणती केहारी दोघांची बैसवणी दोहरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांचे वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी स्वामींनी हसमुख करुणी उत्तर दिले त्या लागोणी आम्ही कर्दळी वनातुणी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिले मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली
केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरवणं, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमली आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देशिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजती. बरेच त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रह यतिवर्य. कमरेवर ठेवणी कर, दर्शन देती त्यांची. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोढा. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांचे नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त. तेथेचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावणी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतवणी, स्वामी चालले उठवणे. बहुत वर्जले सेवकांनी, परिणच मानिले त्या. तेथोणी आणि घाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारे बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एका विंद होता, तो करी त्यांची ठट्टा. परे काय चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाहे, स्वामी आले सदनाते. तयाची देखोणी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असतीचे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकेती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकांड माझी पसरली मात, लुकासी कळला वृत्तांत. या पुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोणी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतू पाहे, आजवरी झाले नाही. आता जाऊन लवराही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ तज्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. रामुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गोंगली रायाची. खोण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती चढली तई. सकळ सभा आनंदली, समस्ती पावली वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. हे श्री स्वामी चरित्र सारमत, नाना प्रकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारमते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती आता. स्वामी चरित्र गाथा ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांचे अंत्य, अक्कलकोटी आले येते. नृपराय दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पर्व, नित्य सेवा गळित्या ते. 16 सद्गुणी कांता, तेही केवळ पतिव्रता. सदोती तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येते, कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशावणी. शरीर भोगी कष्टले, संसार दापे तप्त झाले. माया माय पसारा ते फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते राजपूर्वीती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू. जे का निंदा कुटील, तया शास्ती केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणते जनासी, डोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी, जो नाना भोग भोगी. साधू रक्षण्याचे अंगी, कोणते अवसत असे. ऐसे तयाने निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीचे आले, तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते, बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शने सुजना संख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे.
हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसादे करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, म्हणा माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्त समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडले जनांची गर्दी तो एवढी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी. सूर्य जात असता तळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता त्यांचे अन्नदक वर्ज्य असे. जे पातले करू छाना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जन अवतरले अतिवर्य. येथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृत कथा संबंध. सदा परिसोत प्रेम भक्त चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वाना अज्ञान मच्छदक भास्करा. पूर्ण साक्ष परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासे. बडोद्या माझे ते अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करीतायचे थोर थोर. बैसले असता समग्र बोलले दुपार तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीसी. तरी आम्ही तयांसी नाम देऊ बहुत. कार्य जाणणे कठीण, कोण न बोलती वचन. कोण ऐका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियसी. आपुली जरी इच्छायसी स्वामी त्या नाही वटपुरीसी. तरी मी आणीन तयाचे निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीचं सकळ जने त्याकरिता आता सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती दयाते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघरांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाणे याचं धने तृप्त केली. स्वामीजी या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करीती सर्वदा. ऐशाने काही न झाले गेले तितके व्यर्थ गेले. तात्या मणी खिंड झाले विचार पडला तयांसी. मग लढविले एक युक्ती अंत गाठून चोळप्पाप्रती. त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडद्यासे. मग मल्हारराव आदरेसे इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्वे वशा चोळप्पासे लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुचाल. चोळपाने करजोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. येथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा संबंध. सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणे शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंते चोळप्पा विणवी स्वामीप्रती. कृपा करुणी मजवरती बडद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणे समर्थ बोलले हासोणे. मल्हाररावाची आमणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. दया ते स्वामीनारायण प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्र काय उपाय सुचेना. आता जाऊन बडद्यासी काय सांगावे राजासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आदायिक युक्तियोजन न्यावी पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामीचे तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला अर्धमार्गी मेणा आला. नंतर साक्ष समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय कुंठला.
मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हाता त्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले परतोणी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढते. सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताट स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा आणीवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लाटलाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडद्यासी तेथील कार्य सोडून. साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. येथे श्री स्वामी चरित्र सामंत नाना प्रकृत कथा समंत. सदा भक्त परिचोदा षष्ठोध्याय गोड हा. येथे श्री स्वामी चरित्र सामंत षष्ठोध्याय हा समाप्त हा. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना. जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांचे वेतने देऊन ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशिती. त्यासे आनावे अक्कलकोटी हितोपदला नुपापोटी. बहुत करुणी खडपडी बुवासे शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतर्नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीत स्वामीजी. ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे कोणी सत्वर येते राज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी बुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी यान ढोंग माजविले. ते थोडी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले आपले स्वस्थाने. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण ते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांचे लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांचे चमत्कारक पडलेसे. आपुल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविचार त्यातून एक दंश आपणा करत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबड उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एकण बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाचे खरखर स्वामी हसले. मग काय बोलती अतिश्वर ब्रह्मपदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोस मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे नव्हे सोपे बोलणे. याचे लागती कष्ट करणे फुकट आता नयेची. बुवांप्रती पटली खुण धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदरीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. येथे श्री स्वामीचरित्र सामंत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोद भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा अनंत विषाणंता. राजे निजाम सरकार त्यांचे बदली दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जागृत्यांप्रती सकल सुखी अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागात तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधन सोडी. संबंध बाधा म्हणून चेंडपणे रात्रंदिन. केले शरीर सुकोण गोड लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुख उपभोग कैचा त्यास. निद्राणयाची रात्रंदिवस चिंताणले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिली दाने आरोग्य भावे म्हणून. विटले संसार सौख्यासे त्रासले अभव यात्रेचे. कृष्णवर्ण आला शरीराचे रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविले व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर.
तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु सैसे लोटले 3 मास. एके रात्री त्या स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथे चिरायले आणखी अनुष्ठान अनुभविले. पुन्हा त्या स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरणारे कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरणे. हे तिसरे स्वामी चरित्र सांगतो नाना प्रकृत समंत. सदा परिसोत प्रेम भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सांगते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गादली ख्याती कामण धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्र आणि अनामिक पारसी यवण भाविक दर्शनायती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पायी. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्या सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी त्याच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईन. बाईस द्रव्यलो पूर्ण आनंदली ती याचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईस इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकर आवे तैसे करी ती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. जेवण स्मशानभूमीत आले ते राज त्वरित. एका नूतन खाचे तळ निजले छाटे टाकूनी. सेवेकरी शंकररावांचे म्हणते लीला करुण्याशी. चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाणं दिला फकीरांसी. आणि शेखणूर दर्ग्यासी कफणी चढविली. मग काही दिवस लोटता स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध देणे जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपणे आपणची. प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटत तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. पण ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज अद्यापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्छनिशीथे मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेची मठ बांधिला जुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृत समंत. सदा परिसोत भावी भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो न जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्याप्रती. सावकारी सराफी करती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी म्हणे नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुणी आपणापुढे येते. पाहुणी स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले माणस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हाचे असे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त दैसाची. परितय नाही संतती म्हणून या उद्विग्ध चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती त्यांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. निस तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोण यावर असे आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी तेही चित्ती दोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नाव विधान ठेविले त्या लागून. शुक्ल पक्ष समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजबंद वेळशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण गावे ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी.
चिदंबरतया उसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्रमंत्र गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला ही पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समये केदिनी ब्राह्मण वैसले भोजने. तूप गेले सर्वणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घड तया दिला अमृत हस्त. ते कृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त यथा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षितांस सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करून पकडणी झाला श्रुत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालली तुझी मती त्वरित मागचे निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडे बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सामतो नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तवे सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरे. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयाचे विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावी वंदिले. प्रातःकाळी उठवणे संगमावर स्नान करुणे. जपध्यान आटपवणी मागुती येते गावात. सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येते ते. मध्यान्ही स्नान करुणी पुन्हा बैसते जपध्याने. असता जाता वा सरमणी संध्या स्नान करावे. करुणिया संध्यावंदन जपाने नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामाची येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून यायचे बरी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदणी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरवणे जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसून तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हे ना पुले प्राक्तन भोग भोवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊण्या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखामे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊण्या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुल्या चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळ ठेवून वस्त्रांस गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासे त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामाची परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयांचे मार्गावरी झाले. शरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊने नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगद्धार हरावया भुभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यत्रूपे प्रकट होत तेजी समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंत्य बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खळी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी चढिंत पातले. माझ्या अनुभव सुवास्य वदन स्वामी मूर्ती पाहुण. बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले. त्या सवयक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ हस्ते रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावणी परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग चालले भोजन. नित्य प्रातःकाळ ठण षटकर्माते आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावी भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावी बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 पादी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी अशी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या कधी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात बांधणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नानायुक्ती योजन. मोडून टाकेले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची अशर्यास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून. पडती ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिदले काणुल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके देणे समर्थ करीती. परी बाळप्पाची ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पासी. दारापुत्रा सोडून देशी आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशीच विचारिले समर्थांचे. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथं करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. येथे श्री स्वामी चैत्र सानंत नाना प्रकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोद द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्ष शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर. तैसे स्वामी चरित्र अध्याय द्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती. कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सणिध गुरु असे जाण निरंतरो. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवेकरांना माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावर पूर्ण विश्वास होता ती याचा. परी कोणी एके दिवशीच मध्यरात्रीच्या समयासी
लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पाचे त्रास देते हरदिशी. गाराने सांगता समर्थाचे बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतं, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईची बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार. बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण. रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाची करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणी या झोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतले समर्थ काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटलेले न स्वस्त हात असावे. पाहुणे या द्रव्यासे आनंद झाला तयासी. परिणाली माणसे श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेविकारास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतास त्या स्थानी आसन दाविले सेविकारांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शनात हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. बरोबर येते कोणाचे मानेनाशी झाले. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिणाणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी कोम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस भिवणी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनास एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता. पंचने मुनी व्यवस्था केली असेल रूपराये. मग सेवा करावयास घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करूगी. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तात सांगून. करविले शिंनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळपाणी चाकरी एक तप सरासरी केले. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती आणणे साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी अजय जयाजी स्वामी राया. रात्रंदिने तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृतकथा संबंध सदा भक्त परिचोद. त्रयोदशोध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारांते. त्रयोदशोध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परम पावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातः काळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी.
प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसने. भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीप आरती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची अघरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकबाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखदा मणिवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थ आणि निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागे आदिम ध्यागर कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरी कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा. कृपा समुद्री यामिणा आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाण निरसोण. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावय पहिले तीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मत सुख साधन. अज्ञान तिमिरणे सोडणे ज्ञाना हृदय प्रगटोपई. शांती म्हणे सदा बसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगीण यावे सत्य सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशिंतो नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमत लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था. संतोष आणि तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपाहो रात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी माणस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयास भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इथे श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्रकृत कथा समंत. सदा ऐकूत भावी भक्त चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चार पुरुषार्थ येथे हाता. पापतापण दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन. जे नर करीते नामस्मरण ते मुक्ते याच देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसे ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वसते एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर उपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेळ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिडला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहजपणा माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटक शया करुण तियेवर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्थविता झाला बहुत प्रकारे. पाहुणी या परिमळ भक्ती अंतरी संतोषले येते. वरद हस्त ठेविते तत्काळ मस्तकी त्याचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तै पासोणी. राहू लागला निशिदेनी स्वामी सनिध आनंदे. मग बसप्पांची कांता ऐकुण्या ऐशी वार्ता. करे तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसप्पा चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादन भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पा चित्ते न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भांड नसेची.
तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखील सर्प समूह तो इकडे वृक्ष शाखा अवलौकितो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो दिसत सर्पमय पाहुणी आळशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते काय सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरी सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथोणी परतले सत्वर ग्रामाचे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्या सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोणी चकित झाला अंतःकरणे माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयने वाहती त्यासी बोलती अतिश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे येथे श्री स्वामी चैत्र सार्वत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गौढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजनतानर्थ यतिरूपे श्री दत्त भोरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटे गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माताबंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली गाणे तेव्हा भाव धरुणी म्हणे नमस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हाबासी फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही वावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने तेव्हा समर्थ त्यांचे शिवराम मारुती यायचे नामे दिले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले ती केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे तिने श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिसल्या असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा 300 रुपये त्यांनी आणली होती मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोणे समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता त्यांची आनंदी आली मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वाघ विभक्त सखा दिल्या नाही कोणाते हरिभाऊ एकेदिनी समर्थासनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरहस्त सत्वर्गती मस्तक त्यांची ठेविला म्हणती तो माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफणी जोळी समर्थी त्यांची धरली ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जावणी सागर तेल किल्ला बांधून राहावे जावणी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ते तुवाण धरावा आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईचे साधुवेश घेऊन असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटवितात तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवणी विणविते जोडणी करा अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ती याचे उत्तरे ऐकून स्वामी कुमारे
समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठीपुऱ्या त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होणी गोसावे मठा माझे राहिले हे तिसरे स्वामीचरित्र सारंत नाना प्रकृत कथा समंत सदाभावी भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा श्रीरसो शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहर येथे तेथे येऊन स्वामी गौर मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय आणण्या स्वामी सुताने नदी स्वामी सुताचे जन्नी काकुबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागे सावरण धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगवणी याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरी आणवणी त्या समयी प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करणी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर त्याचे पिशाच लागले थोर माझे दूर न व्हायची ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी मग ते स्वामी सुता ज्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई वाजी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम वय शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीचे कोणी एके समयासी नगरकरणा जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नानाचित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती त्यांचे स्वामी सुधे तयासी लाविले स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिले स्वामीमूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगर वाजवा म्हणून नगर वाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहुणे या स्वभक्ताचे परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुता आनंदे शेली खेळी रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जल लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील कोण सांगते ऐकवणे जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तोंड सेवी उदकान ऐसे दिवस झाले तिनं निराहारा राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणाचे भरले पूर्ण एकेले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनेया आणावे पाहुणिया समर्थांचे उल्हास सुताचे माणसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातले निसुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरणी हस्ते धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रेरी करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती त्या काणी आम्ही जातोनी आम्ही वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोणे स्वामी सुज्ञ हा शब्द होई कल्पना न साहे त्याचे स्वामी न कैसे जीवन वारंवार विणवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरते हृदयाशी म्हणते आम्ही तर हृदय वास करू निश्चय चिंतान काही करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुद्धा दुःख करीत दिवस रात्र खेळण्याचे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताचे जन्य राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मत्सणी दाणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःखद्याचे पोटी रात्रंदिन सरत असे मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुतबाई अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो बरण्याचा अर्थ ठेवी ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परितून आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलासवास सर्व लोक हळती
अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंधण लाविती भोजनातेन उठते धरणीवरी अंग टाकीती कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुधगत झाला मग काकुबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुणी करीते आकांता तो दुःखद समय मरणिता दुःखांतरी होत असे नसो मग काकुबाई अक्कलकोटी लवला हे परतोणी आल्या पाहे बोलल्या काय समर्था ते सुता फुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरते जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती असे उल्लंघिले आमच्या आज्ञेचे संधी सापडली काळासी उडून बळीची मंगणीला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रयुक्तता समंत भावी भक्त परिसोता सप्तदशोध्याय गौण श्री भगवत चरणार्पणमस्तु श्री दस्तो शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुता जगादिवरी कोण नेमावाधिकारी ऐसा प्रश्न सेविकरी करीत आधी समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेविकरी असती सांप्रत परी एकही मधला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समय मोर पाखरासे अधिकारुणी मुगादिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पाण्याची वेट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोणी लपवणे ठेवली विडेचे ते दिले पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी का स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुद्धा जबराता कोकणात राहत होता स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दात्याचे अभिनाम त्याचे शरीर समाधान कृश होत झालेला काकूबाईने त्याचे आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईचे 4 वेळा जेवू घाले असे आरोग्य होईल बाळाचे चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं केचगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापावे म्हणत या कारणे अक्कलकोटी येता दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईची पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादा समागमी आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवणं बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थ पुणाश्च बाईशी बोलले त्या तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दासी पाठविले केजी प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतवणी पुढे सेवेकरांना सांगते त्यांची मुंबईस पाठविते ब्रह्मचार्यांची आज्ञा करीते याची स्थापक आदिवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफणी जोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी तिथी बसण्याची गोसावी होणी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता अनरुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटखट करुणी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेविकरी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या हृदय बिरघटला ज्ञान सविधा ज्ञान गेलेले ते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ते म्हणे समजते दादाप्रती वेळ खचित लागले ती म्हणायची समर्थ आपण हे काय करिता दंडाची आशिरे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेल आम्हासी त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतकेजी पुरे झाले ऐकवणे अशा वचनाला समर्थांची क्रोध आला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना शब्द बोलत भाळभीती सुवासते परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपणी धुळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेचे ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार समर्थांची आसू आले अधिकाची कौतुक मांडले दादाचे जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळ पातला ऐसे बाळीने पाहुणे क्रोधा विश्रांत करणे म्हणे तुझे करणे लोक बबादा कारण ऐकोणी मातेची युक्ती तीच प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासवणी पुत्राचे ऐकोणे वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी वचने रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली तेथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रगुप्त दासमंत सदा प्रेमळ परिचोद अष्टदशोध्याय गौड श्रीरस्तो शुभम भवतु अध्याय 19
श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता. वर्ण पुढे स्वामी चरित्र अध्याय श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाके क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना अभ्यासी बौद्ध महासाधू देखील करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुदिन नाना स्थाने फिरण शोध करीती गुरुचा. जपे तपे संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणे तयाला अज्ञचक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेचे समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जण, असो झाले या काही वेळा समाधी उतरवणे तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामीपदांबुजांवरी, मस्तक ठेवले धडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठवणी करीती स्तुती धन्य धन्य यतिमूर्ती, केवळ परमेश्वरास ते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पूर्णी, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधना. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती, ते देश वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी केवळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले करजोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले त्या समयाचे, लोके धन्यता पावलासी वारिष्ठता पाळुनी. तीसी द्यावे सोडूनी, तरी श्रेष्ठ तू पावसी जणे. मग सहज सूरबोणी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील पर्यंतरीची खुणे. येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन, शब्द एकण बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्याचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणीवार, भोंडी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इष्टित कार्य साधेल तत्वता. इसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनात पातला. स्वकार्य चिंतवणी अंतरी, खंग दिल्ली श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खंग हाती देतील. जावणी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबग उठले स्वारी, सत्वर आली बाहेर. तरवडाचे झाडावरी तलवार दिले टाकोणी. कार्य आपण योजले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खंग करी. परी तो अभिमान पुरुष खंग घेऊन तैसेचा, आला पण स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा, त्यात त्यांचे यश न आले. हे सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्री सरदार. मायपाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूतीची दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी, श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी झाले दीनवदन होणी. दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विणविनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हासी माझा भक्त आयुष्याचे विसरले. पहिलं तो ऋषभ दिसत, त्याचा जसे अंत. त्याचे न्यायत्वा त्वरित, स्पर्शी ते करू नको ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर, जन पाहुणे आश्चर्य करते. धन्यता थोर वर्णिता ती, बैलाप्रती दिल्ली मुक्ती. शंभरण चुकले त्यांचे, ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारमत, चरित्र सारमरात येथे. येथे श्री स्वामी चरित्र सारमत, नाना प्रभुत्व समंत, सदाप्रिय प्रेम भक्त. 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, जय जयाची यतिवरा. भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दण. सांगता ऐकता पावणा, भक्ता श्रोता दोघे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एका दर्शनासे समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थे त्या तेवरती, हास्यवदने करुणी. फकीराती देई खाणा, तेने पुरते सर्व कामना. पक्वाडणे करुणी नाना यथेच्छ भोजन देईले. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाडणे. फकीर बोलविले 5 जण, जेव घातले तयाते. फकीर तृप्त होणी जाते, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिते, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे म्हणत होतील पूर्ण. परित्या गृहस्थाचे मन सांशक झाले तेव्हा. म्हणे यवणी याती अपवित्र, त्यांचे कैसे उच्छिष्ट. यातीमध्ये पावीन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे याचा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती आभाविक नर, कल्पना चित्तियाची या. इतक्या माझी साहजिक, कोणी ब्रह्मष्ट गृहस्थेक. यवणी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमष्ट फिरे रात्र दिन. द्रव्य मिळवाया साधन, त्या द्रव्य नसे बरे. त्याचे देखोणी समर्थ, म्हणती उच्छिष्ट घेत वरित. थोणी आशंक मनात, पात्रावरी बैसला. त्याचे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल.
स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटकू लागला. द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दारू घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला. आसनावरी बैसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थपणे आनंदला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आले प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. येथे श्री स्वामी चरित्र सारांतर नाना प्रकृतकथा समंत. सदा ऐकूत भावी भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारमत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे भूप निमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतारायता ऐसे म्हणा माझी येता. जडदेह त्यागून तत्वता गेले स्वस्त आणि यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदश मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी. षटचक्र ते भेदोन ब्रह्मरंध्राचे दोन. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीत नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुड्ढाला तो महिमा कोणवर्णी. कोकणा समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पानशेत गाव माझा रे जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पदे मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांचे स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजले चित्ते स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी मनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले कथन. द्वितीयाध्यायी तारामया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ घालून संन्यासी खल. तेचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा पडद्यासी त्याने न्यावया स्वामीची. पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जोडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चुणी द्रव्यभोत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. ते एकदा पुणे श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपणात संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तार्क भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो पैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ ते पैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागल्या भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यांत वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण. तेचे केले वर्णन 20व्यांत निर्धारी. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदश पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामी माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी. ज्या कारणी ग्रंथ रचिला जे प्रसिद्धीचा आणिला. त्यांची रक्षा विधानात कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करुण आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित प्रतिपाळ करावा बाळ आपुले. येथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृतकथा समंत. सदा परिचोद्भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.